नमस्कार मित्र हो. मी कवयित्री, लेखिका आणि शिक्षिका अर्चना सुतार पाचवड. सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, आज आपण वसुबारस, दिवाळीतील पहिला दिवस, या वसुबारस दिवसाविषयी माहिती म्हणजेच वसुबारस म्हणजे काय, तिचे महत्त्व, वसुबारस साजरा करण्यापाठीमागील पौराणिक आध्यात्मिक कथा, तसेच मित्र हो, मी स्वतः लिहिलेली वसुबारस कविता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कविता आपल्याला आवडलेस व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्कीच करा. तसेच मित्र हो, शेजारील असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयांवरील व्हिडिओ कविता आपणास सर्वप्रथम मिळून जातील. चला तर मग मित्र हो, आता आपण दिवाळी सुरू होताना जो पहिला दिवस येतो, ज्या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते, तो म्हणजे वसुबारस हा दिवस, याविषयी माहिती ऐकूया. त्या अगोदर तुम्हा सर्वांना सुरू होणाऱ्या दिवाळीनिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. येणारी दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची, भरभराटीची जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. मित्र हो, दीपावली किंवा दिवाळी म्हणून साजरा केला जाणारा मंगलमय, दीपोमय, आनंदाचा सण वसुबारस या दिवसापासून सुरू होतो. तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की आपला भारत देश हा कृषीप्रधान असा देश आहे. आपल्या भारत देशात सर्वतोपरी शेती केली जाते. मग या शेतीला पूरक म्हणून गुरेढोरे पाळली जातात. त्यामध्ये गाय, बैल, म्हैस, शेळी असे प्राणी पाळले जातात. त्यांच्यापासून शेतीला हातभार लागतो आणि शेतकऱ्याचे कुटुंबही चालते. म्हणूनच त्यातीलच एक म्हणजे गायीचे पालन सर्व ठिकाणी आपल्याला केलेले दिसते. शेतकऱ्याकडे गाय या प्राण्याचा प्राथमिक उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात हा दिवस अगदी आवर्जून आणि विधीपूर्वक, मनोभावे, आदराने साजरा केला जातो. मित्र हो, भारताच्या विविध भागांत वेगवेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवसास महाराष्ट्रात वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात. गुजरात राज्यात याला बागबरस असे म्हणतात, तर दक्षिण भारतात लोक याला नंदिनी व्रत म्हणून साजरा करतात. मित्र हो, वसुबारस हा दिवस अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशीस साजरा केला जातो. गोवत्स याचा अर्थ वसू म्हणजे द्रव्य, धन, आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी होय. गाय या प्राण्याचे आजच्या दिवशी पूजन करून अनेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि सायंकाळी गायीची, वासराची पूजा करतात. काही जण या दिवशी गायीला स्नानही घालतात. तिच्या, वासराच्या पायावर पाणी ओतून हळद, कुंकू, अक्षतांनी पूजा करतात. दिव्याने तिला ओवाळले जाते. तसेच मित्र हो, तिच्या कपाळाला हळद, कुंकू आणि चंदन लावतात. तसेच गळ्यात फुलांचा हार घालतात. गहू आणि अंकुर यापासून बनवलेले पदार्थ तिला खायला घालतात. बाजरीची भाकरी, गवारीची भाजी गाईला नैवेद्य म्हणून दाखवतात. तसेच तिला आजच्या दिवशी ती खायलाही देतात. घरातीलही लोक बाजरीची भाकरी, गवारीच्या शेंगेची भाजी आज आवर्जून खातात. बायका हे खाऊन उपवास सोडतात. तसेच मित्र हो, काही घरी पुरणपोळीही केली जाते. या सणाचा मुख्य उद्देश गाय आणि वासराच्या अंगी असलेली शांतता, प्रसन्नता
समृद्धी आपल्याला मिळावी हाही असतो. यासाठी गायीची मनोमन पूजा करून घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून या दिवशी समस्त धेनूची पूजा करतात. मुलाबाळांना चांगले आरोग्य लाभावे, सुख लाभावे म्हणून पूजा केली जाते. गायीच्या दुधाचे सेवन केल्याने शरीरास बलवर्धक असते. तिच्या शेणापासून उत्तम खत शेतीस मिळून चांगले धान्य येते. गोमूत्रापासून विविध आजार बरे होण्यास मदत होते. गोमूत्र हे पवित्रही समजले जाते. अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात केली जाते. आता मित्रहो, वसुबारस का साजरी केली जाते त्याच्या पाठीमागील कोणत्या कथा आहेत ते आता आपण ऐकूया. तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सणापाठीमागे कारणे, इतिहास तसेच आध्यात्मिक आणि धार्मिक अशा कथा सापडतात. तर याही दिवसापाठीमागे कथा आहे. आपण ती आता ऐकूया. मित्रहो, एक आटपाट असं नगर होतं. त्यामध्ये एका घरामध्ये एक म्हातारी राहत होती. तिला एक सूनही होती. म्हातारीच्या घरी गुरेढोरे होती. त्यामध्ये गाई म्हशी होत्या. गव्हाळी आणि मुगाळी नावाची 2 वासरे होती. एक दिवस अश्विन महिना चालू झालेला असताना पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली. शेतावर जाऊ लागली. तिनं रानात जाताना सुनेला हाक मारली, "ए मुली, इकडे ये." सून आली. काय म्हणून विचारू लागली. तशी म्हातारी सुनेला म्हणाली, "मी शेतात निघाले आहे. दुपारी माघारी येईन. येईपर्यंत तू माडीवर जा. तू गव्हाचे मुगाचे दाणे काढ. गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव." सांगितले आणि निघून गेली. सून माडीवर गेली, गहू मूग काढून ठेवले आणि गोठ्यात गेली. गव्हाळे मुगाळे वासरे उड्या मारत होते. गव्हाचे मुगाचे नाव ऐकण्याऐवजी गव्हाळे मुगाळे वासरांची नावे तिने ऐकली आणि त्यांना तिने कापले, चिरले, तुकडे करून शिजवून ठेवले आणि सासूची वाट बघत बसली. दुपारी सासू घरी आली. सुनेने त्यांना जेवायला पान वाढले. सासूने जेवणात पाहिले तर तिला काय दिसले? तांबडे मांस. तिला आश्चर्य वाटले. तिने विचारले, "हे काय आहे?" सुनेने सर्व हकीकत सांगितली. सासू आता चांगलीच घाबरली. न जेवताच ती तटकन ताटावरून उठली आणि देवापाशी जाऊन बसली. देवास प्रार्थना करू लागली, "देवा, हा सुनेच्या हातून कसला मोठा अपराध घडला आहे. तिला याची क्षमा कर आणि आमची गाई वासरे जिवंत करा. असे झाले नाही तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन." असा तिने निश्चय केला. देवापाशी ती बसूनच राहिली. देवाने तिचा एकनिश्चय पाहिला. पुढे संध्याकाळी गायी घरी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला आता चिंता पडली. हिचा निश्चय टळणार नाही असे देवाला वाटले. मग देवाने गायीची वासरं पुन्हा जिवंत केली. ती उड्या मारत मारत गायीकडे धावत गेली. गायीचे हंबरडे आता बंद झाले. म्हातारीला ते पाहून फार आनंद झाला. हे सर्व पाहून सुनेलाही आनंद झाला. सुनेला तर आश्चर्य वाटले. त्यानंतर म्हातारीने गाई वासरांची मनोभावे पूजा केली. स्वयंपाक करून त्यांना नैवेद्य केला. देवाचे खूप आभार मानले. आणि तेव्हापासून मित्रहो, वसुबारस हा सण साजरा करण्यात येतो असे सांगितले जाते. तसेच मित्रहो, पुराणात असेही सांगितले जाते, समुद्रमंथनाच्या वेळी 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनू उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून वासरासह गायींची पूजा केली जाते.
भरपूर कृषी उत्पन्न निघावे, मुलाबाळांना समाधान मिळावे, घरातील सर्वांना गायीप्रमाणे शांत प्रेमळ राहावे, यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे. अशा प्रकारे आपण आज गोवत्स म्हणजेच वसुबारस या सणाची किंवा या दिवसाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकलेली आहे. तसेच मित्र हो, आता या वसुबारस या दिवसाविषयी मी स्वतः लिहिलेली एक रचना, वसुबारस या दिवसाचे महत्त्व सांगणारी कविता आपण ऐकूया. वात्सल्य प्रेमी म्हणजे कवितेचं नाव आहे वसुबारस. वात्सल्य प्रेमी गोमाता कामधेनू असते गाय. वात्सल्य प्रेमी गोमाता कामधेनू असते गाय. अश्विन मासी कृष्ण द्वादशीस पूजती सारी तिचे पाय. अश्विन मासी कृष्ण द्वादशीस पूजती सारी तिचे पाय. वसु म्हणजे द्रव्यधन. वसु म्हणजे द्रव्यधन, बारस म्हणजे द्वादशी. वसु म्हणजे द्रव्यधन, बारस म्हणजे द्वादशी. गोमातेला पूजणारी भारतीय संस्कृती धार्मिक अशी. गोमातेला पूजणारी भारतीय संस्कृती धार्मिक अशी. दूध गाईचे पौष्टिक असते आरोग्याशी माणसाच्या. दूध गाईचे पौष्टिक असते आरोग्याशी माणसाच्या. शेणाने तिच्या खत मिळते लाभ असे शेतीचा. शेणाने तिच्या खत मिळते लाभ असे शेतीचा. पवित्र असे गोमूत्र. पवित्र असे गोमूत्र तिचे समृद्धी वाढे तिजमुळे. पवित्र असे गोमूत्र तिचे समृद्धी वाढे तिजमुळे. महत्व जाणुनी गायीचे, महत्व जाणुनी गायीचे वसुबारस साजरी होई. महत्व जाणुनी गायीचे वसुबारस साजरी होई. नैवेद्य दाखवूनी गायी वासरा संस्कृती धन्य होई. नैवेद्य दाखवूनी गायी वासरा संस्कृती धन्य होई. संस्कृती धन्य होई. अशा प्रकारे मित्र हो, मी स्वतः लिहिलेली एक वसुबारस याविषयी आज आपण कविताही ऐकलेली आहे. तुम्हा सर्वांना कशी वाटली मला नक्की सांगा. आणि तुम्हा सर्वांना वसुबारसच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि दिवाळीच्याही पुन्हा एकदा गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या चॅनेलकडून खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद मित्र हो.